मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा। डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत। एक वेळा पंढरपूरला जाऊ नका, पण आई वडिलांची सेवा करा, असं मत कडेपूर येथील ज्ञानमंच वारकरी संस्थेचे अध्यक्ष कीर्तनकार हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे यांनी व्यक्त केलं आहे। खडाव तालुक्यातील गुरसाळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी शंकर रामा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य भरत जाधव, शिक्षक समिती खटाव तालुका अध्यक्ष आबासो जाधव, मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंग जाधव, सरपंच हसन शिकलगार, शरदराव कदम, हरिभाऊ जगदाळे, JP जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। हरिभक्त पारायण श्री डांगे महाराज पुढे म्हणाले की जीवनामध्ये आई वडील गेल्याचं दुःख न सांगण्यासारखं असतं। आई वडिलांची उणीव कधीही भरून निघत नाही। ज्या दिवशी जन्म देणारे आई वडील निघून जातात त्यावेळेपासून आपली मायेची गरिबी चालू होते। नातवंडांच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा मित्र आजी आजोबा असतात। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबासो जाधव यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट रोहन जाधव यांनी मानले। कार्यक्रमास निलेश पवार, पंकज पवार, जगन्नाथ जाधव, विष्णू जाधव, खुदबुद्दीन शिकलगार, बाजीराव जाधव, सत्यवान जाधव, अशोक जाधव, प्रताप जाधव, अविनाश जाधव, राहुल जाधव, तुषार जाधव, उषाताई पाटील, संतोष पाटील, रोशन जाधव, अक्षय जाधव, प्रेमकुमार जाधव आदींसह जाधव परिवार, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, गुरसाळे। दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आजचे कीर्तन आई गेली, वडील गेले, वैकुंठवासी देवासी हिराबाई शंकर जाधव, त्याही माऊलीची आपण पुण्यस्मरणाची कीर्तन केली। या गावाला बऱ्यापैकी परंपरा लागली। रामनवमीच्या दिवशी माईचं जाणं झालं। दादांचं या काळात जाणं झालं। त्यांच्या पश्चात त्यांची 4 लेकरं, 1 कन्या, सत्यवान भाऊ, अशोक अप्पा आहेत, प्रताप ताते, अविनाश चाचा, बघा बसलेले सगळे। जीवनामध्ये बाप गेलेल्याचं दुःख हे न सांगण्यासारखं असतं। लोक येतील म्हणतील विसरून जा, पण बोट धरून जगाची बाजारपेठ धावणारा बाप ज्या दिवशी आयुष्यातनं निघून जातो, बोलू नका, फोन बंद करा आता दूर, त्या दिवशी या 4 भावंडांना विचारा बाप गेलेल्याचं दुःख काय आहे। अजून कोणाला विचारायचं असेल तर त्यांच्या कन्येला विचारा, उषाताईला। माहेरातला ज्या दिवशी बाप जातो ना, त्या दिवशी बाप काय असतो। शेवटचं वाक्य माझं बापाबद्दलचं आणि संपणार आहे माझं कीर्तन। मी मगाशी सांगितलं, कुटुंबामध्ये ही श्रीमंती आहे ना, आता पैसे येतील सगळं होईल, दिगानं सगळं मिळेल, वाघाला दावे लावाला असे तुम्ही सगळी माणसं आहे, कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा। पण खऱ्या अर्थानं आज दादांची उणीव कशाने भरून न निघण्यासारखे। माणूस त्या दिवशीच गरीब होतो ज्या दिवशी जन्म देणारी माय जाते, ज्या दिवशी जन्म देणारा बाप जातो ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली गरिबी चालू झाली। पैसा कधी श्रीमंत बनवत नाही माणसाला, आपले आईबाप आपल्याला श्रीमंत बनवत असतात। विचारा बसलेले सगळे, श्रीमंतीची व्याख्या काय आहे या कुटुंबाला। दादा गेलेल्याचं दुःख या 4 भावंडांना आहेच आहे। जाता जाता मग असे सांगून गेलो, जीवनातला पहिला आणि शेवटचा मित्र असतो तो प्रत्येक नातवाकरता आपला आजोबा असतात। ते दादा गेलेल्याचं दुःख या नातवांना बी विचारा, राहुल दादाला, तुषार दादाला, रोहन दादाला, रोशन दादाला, अक्षय दादाला आणि प्रेमकुमार दादाला विचारा। लहानाचे मोठे ज्या दादांच्या मांडीवर झाले, इकडून तिकडून आल्यानंतर खेळायला दादा भेटले असतील, आवाज दिला, चेष्टा मस्करी करायला आपल्याला त्यांच्याशी सहवास मिळाला असेल। आज ते दादा तुमच्या माझ्या आयुष्यातून निघून गेले, त्या पुतण्या नातवांना विचारा काय वाटतं। आणि शेवट मला सांगायचं आहे, जीवनातला बाप हा उथंग प्रेम करत असतो। प्रत्येक इथं बसलेला बाप हा तो त्याच्या लेकीवरती काय असतो बाप। शेवटची व्याख्या बघा, बाप सात ऐका बसलेले काय आहे बाप। घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचा तो पाया, तेव्हा कोसा। दादांचं हे प्रथम पुण्यस्मरण, या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण सर्व क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित झाला आहात। खरं तर हे दुःख जे आहे ते डोंगरा एवढं दुःख आहे
आणि या दुःखातून आपण कधी सावरणार नाही, पण तरी सुद्धा दादांच्या इच्छा आकांक्षा, समाजाबद्दलचं स्वप्न, एकंदरीत त्यांच्या आशा आकांक्षा ह्या आपल्या जाधव परिवारांच्या कर्तृत्वातून सिद्ध होत आहेत. त्या दादांच्या जाण्यानं आपल्या गुरुसाळे ग्रामस्थ, परिसर, सर्व नातेवाईक, त्याप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु दादांच्या पश्चात पाठीमागे एवढी सामाजिक पिढी इतकी भक्कम आहे की दादांची स्वप्न, दादांच्या आशाकांक्षा पूर्ण होण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. दादा, आपण जरी आता इथं नसला तरी आपली स्वप्न, आपल्या आशाकांक्षा आम्ही सर्व समाजासाठी, हितासाठी सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. गणेश महाराज यांच्या या सेवेनं आपण या ठिकाणी खरोखर आपल्या सन्माननीय या कीर्तन सेवेसाठी आपण उपस्थित झालात. त्याचप्रमाणे दादांना या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात. त्याबद्दल सर्वांचं मी जाधव परिवारातर्फे मनपूर्वक असे धन्यवाद देतो आणि यानंतर आरती होईल. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.